मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 11 वाजता. सुरुवातीला बातमी बघूयात. अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावरनं सत्ताधारी आज आक्रमक झालेत. अशातच विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करत अनिल परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती संभाजी महाराज आणि राज्यपाल यांच्या संदर्भात अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप करून सत्ताधाऱ्यांनी परब यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. अनिल परबांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला असून त्यांनी सभागृहात माफी मागावी, अन्यथा परबांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अनिल परबांनी नाक्यावरची भाषा सभागृहात वापरू नये असं म्हणत दरेकरांनी अनिल परबांवर संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्र आणि हिंदुस्थान आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाच्या नखाची सरसुद्धा धुळीची तुलनासुद्धा या ठिकाणी अनिल परबची होऊ शकत नाही. आणि म्हणून तमाम छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारे सारे शिवभक्त, संभाजी महाराजांचे भक्त म्हणून या ठिकाणी आम्ही आमदारांनी पायऱ्यांवर या ठिकाणी अनिल परबांचा धिक्कार केला. त्यांनी जी स्वतःची संभाजी महाराजांशी तुलना केली त्याबद्दल त्यांनी सभागृहात जाहीर माफी मागावी, अन्यथा अनिल परब यांचं निलंबन करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि राज्यपाल यांच्याविषयी, अभिभाषणाविषयी जे काही वक्तव्य केलं तेही असंसदीय आहे, तेही या ठिकाणी शोभणारं नाही आहे. त्या संदर्भात त्यांनी सभागृहात त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी, अन्यथा अनिल परब यांना त्या ठिकाणी सळो की पळो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सत्ताधारी तुम्हाला कुठला अहंकार आला? छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा आपल्याला मोठे समजता का? छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही. आणि एवढी मुजोरी आणि मास त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कोण करणार असेल तर त्यांना जशाच तसा त्या ठिकाणी धडा शिकवला जाईल.